नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय गणित स्कॉलरशिप परीक्षा घटक क्रमांक 4 महत्त्व मापन याच्यातील उपघटक क्रमांक 24 पृष्ठफळ व घनफळ हा घटक अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन हे दाबायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला आत्तापर्यंत झालेले सर्व व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपामध्ये या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील। चला तर मग पाहूया घटक क्रमांक 24 पृष्ठफळ व घनफळ। पृष्ठफळ आणि घनफळ। आता याच्यात एक पृष्ठफळ बघा, पहिला मुद्दा दिलेला आहे पृष्ठफळ। पृष्ठफळ म्हणजे वस्तूच्या पृष्ठफळ म्हणजे वस्तूच्या बाजूंचे क्षेत्रफळ होय। आता या पृष्ठफळाच्या संदर्भात घनाच्या एका पृष्ठाचे क्षेत्रफळ म्हणजेच बाजूचा वर्ग। घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग म्हणजेच 6 बाजूचा वर्ग। आता इथं घनाची बाजू म्हणजे काय म्हटले त्यांनी, एल म्हटलेलं आहे। तिसरं सूत्र आहे इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी। याच्यानंतर इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ 2 कंसात LB अधिक BH अधिक LH। आता पृष्ठफळाची प्रमाणित एकके चौ सेंटीमीटर चौमी इत्यादी असतात। नंतर आहे घनफळ। एखाद्या वस्तूने अवकाशात व्यापलेल्या जागेस घनफळ असं म्हटलं जातं किंवा त्याला घनफळ असं म्हणतात। आता घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन, इष्टिका चितीचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची LBH आणि घनफळाची प्रमाणित एकके घन सेंटीमीटर घन मीटर इत्यादी असतात। आता इथं टिप दिलेली आहे बघा, घन लांबी रुंदी व उंची समान असणाऱ्या आकृतीलाच घन असं म्हटलं जातं। म्हणजे या आकृतीमध्ये लांबी उंची यांच्या दोघांचीही बघा लांबी रुंदी आणि उंची समानच असणार। इष्टिका चिती म्हणजेच वीट, ज्या आकृतीचा आकार विटेसारखा म्हणजे लांबी रुंदी व उंची वेगवेगळी असते त्या आकृतीला इष्टिका चिती असं म्हटलं जातं। आता महत्त्वाचे मुद्दे बघा, एक घनाची बाजू दुप्पट केल्यास त्याचे घनफळ 8 पट होते। दुसरा मुद्दा आहे घनाची बाजू तिप्पट केल्यास त्याचे घनफळ 27 पट होते। आता असे विधान तुम्हाला पेपरमध्ये टाकले जातात। मग 1 घनमीटर म्हणजेच किती बघा, आता ह्यालाच असं पण लिहितात बघा, 10चा किती शून्य 3 आणि 3 6 10चा 6वा घात घन सेंटीमीटर असंही लिहिलं जातं। 1 लिटर म्हणजे 1 घन डेसिमीटर म्हणजेच 1000 घन सेंटीमीटर। 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर। 1 घन सेंटीमीटर म्हणजे 0.001 लिटर म्हणजेच 1 मिली लिटर, जी त्याची काय आहे प्रमाणित एकके आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। याच्यानंतर याच्यावर आधारित आपण काही आणखीन राहिलेली सूत्र पाहणार आहोत। उपघटक 24 पृष्ठफळ घनफळ। आता लंबवृत्त चिठी तिचा आकार कसा असतो, आपल्या घरी असणारा गॅसचा सिलेंडर जो आहे तिचा आकार आणि लंबवृत्त चिठीचा आकार सेम असतो। मग लंबवृत्त चिठी ही त्याची काय झाली हाईट उंची आणि हे खालचा काय आहे त्रिज्या, सर्क्युलर आहे वर्तुळाकार आहे म्हणून तिला त्रिज्या असते आणि काय असते उंची। पहिलं सूत्र आहे लंबवृत्त चिठीचे घनफळ पाय r वर्ग h। दुसरं या लंबवृत्त चिठीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2 पाय r h। तिसरं सूत्र आहे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 पाय r कंसात r प्लस h। हे झालं लंबवृत्त चिठीच्या संदर्भात। आता गोल, जसा क्रिकेटचा बॉल असतो फुटबॉल असतो हा गोल झाला त्याला स्पेअर म्हणतात। वर्तुळ वेगळं आणि गोल जो आहे तो काय असतो वेगळा असतो, भरीव गोल असतो। चेंडू त्याला आपण काय म्हणतो गोल। या गोलाचं घनफळ 4/3 पाय r घन, 4/3 पाय r घन। वक्र पृष्ठफळ 4 पाय r वर्ग। आता गोल हा असा आहे आणि हा टोटली कसा आहे भरू, त्याला भरलेला म्हणतो आपण, तसा बॉल असतो असा पूर्ण, पण वर्तुळ असं भरलेलं नसतं। अर्धगोलाचे घनफळ 2/3 पाय r घन। चौथं अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ 2 पाय r वर्ग। पाचवा आहे अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ 3 पाय r वर्ग। याच्यानंतर शंकू तुम्ही बघितलेला असेल, आईस्क्रीमचा कोन ज्याला बोललं जातं तो शंकू सारखा असतो। मग तिरकस उंची, L म्हणजे तिरकस उंची, ही h त्याची उंची आणि खाली त्रिज्या r म्हणजे काय त्रिज्या। मग शंकूचे घनफळ 1/3 पाय r वर्ग h। शंकूचं वक्र पृष्ठफळ पाय r l, टोटली गोल असतं म्हणून त्याला वक्र पृष्ठफळ बोललं जातं। एकूण पृष्ठफळ पाय r कंसात r प्लस l। चौथं सूत्र आहे शंकूचं तिरकस उंची तिला L म्हणतात
एल बरोबर वर्गमुळात आर वर्ग अधिक एच वर्ग, ही एल काढायची म्हणजे तिरकस उंची काढायची. कोणाची? शंकूची तिरकस उंची काढायचं. हे काय आहे? सूत्र आहे. असे हे तुमचे काय आहे? सूत्र. घनफळ स्वाध्याय 24 नवनीत मधला स्वाध्याय 24 आहे. पहिला प्रश्न विचारला त्यांनी, काय दिलेला आहे बघा. याच्या अगोदर आपण काय केले? पृष्ठफळ आणि घनफळ याचे सूत्र दिलेले आहेत सगळे. ते सूत्र तुमचे पाठ पाहिजे. इथं काही शॉर्ट ट्रिक्स नसते. क्षेत्रफळ, परिमिती, घनफळ, पृष्ठफळ हे काढण्यासाठी शॉर्ट ट्रिक्स नसतात. तुमचं सूत्र पाठ झालं की तुम्ही सूत्र न टाकता कॅल्क्युलेशन करून उदाहरण सोडवू शकता. बघा पहिला प्रश्न आहे, एका घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ 384 चौरस सेमी दिले, तर त्या घनाचे घनफळ किती? आता तुम्हाला बाजू काढावी लागेल अगोदर आणि नंतर घनफळ काढावं लागेल. कळलं का? मग आता याच्यासाठी घनाचं एकूण पृष्ठफळ जे आहे ते सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. एकूण पृष्ठफळ कोणाचं आहे? घन दिलाय म्हणजे घनाचं एकूण पृष्ठफळ झालं काय? 6 गुणुले बाजूचा वर्ग. काय आहे? 6 गुणुले बाजूचा वर्ग. आता एकूण पृष्ठफळ किती दिलं? 384. 384 बरोबर 6 गुणुले बाजूचा वर्ग. आता 384 भागिले किती? 6 बरोबर बाजूचा वर्ग. पहा आता 6 ने तुम्हाला काय करायचंय? 84 ला भागायचंय. 384 ला भागायचंय. भागता येईल का? येईल. बघा 6 ने याला भागलं किती उत्तर आलं? 6 ने भागलं 6 36 म्हणजे इथं किती लिहायला पाहिजे? 6. आता किती राहिले? 38 मधून किती राहिले? 2 राहिले. किती झाले? 24. आता 6 आणि 24 ला भाग जातो का? जातो. 6 चोक 24 म्हणजे 64 बरोबर बाजूचा वर्ग. आता बाजूचा वर्ग आहे, दोन्ही बाजूचं काय करायचं? वर्गमूळ घ्यायचंय. म्हणजे बाजू बरोबर काय भेटलं बघा आपल्याला? बाजू बरोबर 8. ही घनाची बाजू भेटली. आता घनाचं घनफळ काढायचंय आपल्याला. मग घनफळ काढायचं म्हटल्यानंतर काय? घनाचे घनफळ बरोबर सूत्र आहे त्याला बाजूचा घन. पेपर मध्ये सूत्र लिहायचं नाही. तुमचं उदाहरण आता सोडून सोडून सूत्र काय होऊन जाणार? पाठ होऊन जाणार. मग बाजूचा घन 8. 8चा घन. आता 8चा घन करायचा आहे आपल्याला. 8चा घन किती? 512 हे त्याचं काय झालं? उत्तर. म्हणजे 1 ते 20 पर्यंत संख्येचे घन घनमूळ आपले पाठ पाहिजे. वर्ग वर्गमूळ पण आपले पाठ पाहिजे. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2 नंबरचा. घनाची बाजू दुप्पट केल्यास घनाचे पृष्ठफळ किती टक्क्यांनी वाढेल? असा प्रश्न. आता घनाची बाजू माहित नाहीये आपल्याला. काय? बाजू माहित नाही. मग आपण असं गृहीत धरू, समजा घनाची बाजू ए मानू. पहिला मुद्दा काय म्हटलं मी? घनाची बाजू ए मानू. आता जी बाजू म्हणलेली आहे त्याचं क्षेत्रफळ आपल्याला काय करावं लागेल? काढून घ्यावं लागेल. म्हणजे पृष्ठफळ. मग आता बघा घनाचे पृष्ठफळ 6 गुणुले बाजूचा वर्ग म्हणजे 6a चा वर्ग. हे झालं बाजू ए असेल तर. आता तीच बाजू काय करायची म्हटले? ते दुप्पट करायची. काय करायची आहे? दुप्पट करायची आहे. मी तुम्हाला इथं टाकतो. बाजू काय? दुप्पट. म्हणजे बाजू काय होईल या घनाची? म्हणून घनाची बाजू दुप्पट म्हणजे 2a बरोबर. आता याचं काय? पृष्ठफळ. घनाची बाजू झाली तुमची किती झाली? दुप्पट झाली. मग याचं पृष्ठफळ काढू आपण. पृष्ठफळ बरोबर काय सूत्र होतं? 6 गुणुले बाजूचा वर्ग. 6 गुणुले बाजू किती गृहीत धरली तुम्ही? 2a याचा वर्ग. 6. आता अगोदर गुणाकार करून घ्या, वर्ग करून घ्या. 2 याचा वर्ग किती झाला? 4a चा वर्ग. संख्याचा पण करायचा आणि चलाचा पण करायचा. चल म्हणजे ABCD चे जे अक्षर असतील यांना चल म्हणतो आपण. व्हेरिएबल म्हणतो इंग्रजीमध्ये. मग 6 गुणुले 4 6 चोक 24a वर्ग. म्हणजे विचार करा, इथं घनाची बाजू 1 असेल तर पृष्ठफळ किती भेटलं? 6a चा वर्ग. इकडे घनाची बाजू दुप्पट केली तर पृष्ठफळ किती भेटलं? 24a चा वर्ग भेटलं आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल? किती वाढ होते ते आपल्याला काय करायची पाहिजे. 6 ला किती वाढ झाली रे?
एक बाजूला किती झाले दुप्पट, तर 6 ला किती झाले 24, म्हणजे किती वाढ झाली ती काढावी लागेल. ती वाढ काढण्यासाठी 24a चा वर्ग वजा 6a चा वर्ग. 24 मधून 6 गेले किती राहिले 18a वर्ग. म्हणजे घनाची एक बाजू असेल ती दुप्पट, तिथं पृष्ठफळ कितीने वाढतंय 18. बरोबर, पृष्ठफळ कितीने वाढतं याचं 18 ने वाढतं. म्हणजे ह्या 6च्या किती पट झाले ते तिप्पट. कळलं का? आता ह्यांनी पुढे टक्क्याने म्हटलंय ना, पुढे काय म्हटलंय त्यांनी टक्क्यानं म्हटलंय. म्हणजे कितीनं गुणावं लागेल त्याला 100. कितीनं गुणावं लागेल 100 गुणावं लागेल. मग आता बघा टक्के म्हटले त्यांनी, टक्के बरोबर किती वाढ झाली रे, वाढ किती झाली 18 a चा वर्ग. कितीला झाली 6 ला, म्हणजे 6a चा वर्ग गुणुले किती टक्के म्हटले, टक्के म्हटले 100 काय करायचं असतं गुणावं लागतं. मग आता इथं जे कॅन्सल होतील ना ते कॅन्सल करा ना. a वर्ग कॅन्सल झाले. या 6 न 18 ला भागलं, 6 त्रिक 18. मग राहिलं कोण बघा 3 गुणुले 100. याचा अर्थ 300. किती टक्क्यानं वाढलं 300 टक्क्यानं. कळलं का? म्हणजे 6 ला जर 24 झालं तर वाढ किती झाली 18. म्हणजे 6च्या किती पट 18 आहे 3 पट 18 आहे. आणि त्यांनी टक्के विचारलेत म्हणून त्या 3 ला कितीने गुणलं आपण 100. आणि म्हणून याचं उत्तर किती झालं 300. आता याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न आहे, एका इष्टिकाचितीच्या बाजू 20 सेंटीमीटर 30 सेंटीमीटर आणि 40 डेसिमीटर आहे. एकक समान पाहिजे. सेंटीमीटर मध्ये दिले तर सेंटीमीटर मध्ये पाहिजे, सेंटीमीटर मध्ये नसतील 2 सेंटीमीटर मध्ये दिलेत आणि 1 डेसिमीटर मध्ये दिले, त्याला रूपांतर कशात करायचं सेंटीमीटर मध्ये करायचं. तिन्ही एकक आपल्याला कशामध्ये पाहिजे सेम याच्यामध्ये पाहिजे, म्हणजे एकाच एककामध्ये पाहिजे. आता इष्टिकाचितीची बाजू इतर तिन्ही दिलेले आहेत बरोबर. आता इष्टिकाचितीला काय काय असतं माहितीये, लांबी असते, रुंदी असते आणि उंची असते. इष्टिकाचितीचा आकार म्हणजे कोणाचा आकार वीट, वीट बघितलेली आहे तिचा आकार. मग मी आता गृहीत धरतो हिला एल म्हणतो, हिला बी म्हणतो आणि हिला काय म्हणतो एच म्हणतो. कळतंय? आता तिथं काय म्हटलंय त्यांनी 40 डेसिमीटर आहे. आपल्याला माहिती आहे 1 डेसिमीटर म्हणजे किती रे, सांगता येईल कोणाला? काही इकडे घेऊ सुटसुटीत जरा. ते एच झालं. मग आता बघा एल लांबी 20 सेंटीमीटर, बी रुंदी 30 सेंटीमीटर आणि एच 40 डेसिमीटर म्हटले. काय म्हटलेले ते 40 डेसिमीटर म्हटलेले आहेत. आणि याचं तिघांचं एकक समान नाहीये, हे एकक आपल्याला काय करायचंय समान करून घ्यायचं आहे. कळलं? म्हणजे 40 गुणुले 10 याचा अर्थ 400 पहा. म्हणजे 1 डेसिमीटर म्हणजे 10 सेंटीमीटर. कळलं? हे झालं LBH. आता पुढे काय म्हटलंय, त्या भांड्यात किती लिटर पाणी मावेल. पाणी मावेल म्हटल्यानंतर आपल्याला काय काढायला पाहिजे, याचं घनफळ काढायला पाहिजे. इष्टिकाचितीचं काय काढायचं घनफळ. मग इष्टिकाचितीचं घनफळ काय सांगा बरं. घनफळाचं सूत्र LBH. जिल्बी माहितीये, जशी जिल्बी माहिती तशी LBH. मग इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर LBH. LBH L इंटू B इंटू H. मग L 20, B 30, H 400 यांचा गुणाकार करा. 4 त्रिक 12 12 दुने किती 24. आणि मागचे हे 2 शून्य बघा, हे 2 शून्य 3 4 एवढं झालं का खात्री करून घ्या. 1 2 3 4 1 2 3 4 4 शून्य म्हणजे किती झालं रे घनफळ. इष्टिकाचितीचे घनफळ किती झाले बोला 2,40,000 बरोबर. आता याचं काय करायचंय आपल्याला बघा. यांनी काय म्हटलेलं किती पाणी मावेल, आणि मग आपल्याला पाणी मावेल असं जर प्रश्न विचारला असं तर काय करावं लागेल. 1 घनमीटर म्हणजे किती लिटर, इथं देतो तुम्हाला काय 1 घमी म्हणजे किती, 1 घनमीटर म्हणजे किती 1000 लिटर. मग आता घनफळ दिलंय आपल्याला किती पाणी मावेल हे काढायचंय. म्हणजे 1000 लिटर ह्या घनफळाला काय करावं लागेल आपल्याला भागावं लागेल. काय करावं लागेल भागावं लागेल. मग आता बघा पाणी बरोबर भागिले 2 लाख किती सांगितलं होतं 40,000 भागिले हे बघा हे 3 शून्य कॅन्सल झाले. मग राहिलं कोण 240 लिटर पाणी त्याच्यामध्ये काय होईल मावेल.
हे त्याचं काय झालं उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं. आता याला एकक लिटर आहे. एका घनाचे घनफळ 216 घनसेमी आहे, तर त्याच्या एका पृष्ठाचे क्षेत्रफळ किती? घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. आपल्या घनाचे घनफळ दिलंय 216. चं घनमूळ आहे 6. तर त्याच्या एका पृष्ठाचे क्षेत्रफळ, तर पृष्ठाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, तर 6 चा वर्ग 36 चौसेमी. पाचवा प्रश्न आहे, घनाचे घनफळ 1/8 पट झाले तर घनाची बाजू किती पट होईल? घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. आपल्याला घनाचे घनफळ 1/8 पट सांगितलंय, म्हणजे त्याची बाजू त्याच्या घनमुळा एवढी येईल. मग 1/8 चा घनमूळ बरोबर 1/2, म्हणजे त्याचं उत्तर येईल घनफळ 1/8 पट आहे, तर घनाची बाजू किती पट असेल? घनाचं घनफळ बरोबर बाजूचा घन हे सूत्र आहे. घनफळ किती आहे? 1/8. 1/8 कोणाचं घन आहे? 1/2 चा. आणि मग याचं उत्तर जे आहे ते किती असणार आहे? 1/2, म्हणजे बाजू किती होणार? 1/2 पट होणार. पेपर मध्ये हे सगळं करायचंय काय? डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं. 1/8. 8 कोणाचा घन आहे? 2 चा घन, त्याचं घनमूळ घेतलं 8 चं, तर उत्तर किती येतं? 2. आता पुढचा प्रश्न आहे 6वा. इष्टिका चिती आकाराच्या लाकडी पेटीस बाहेरून रंग द्यायचा आहे. बघा, रंग कुठून द्यायचा आहे? बाहेरून द्यायचा आहे. आता त्यांनी दिलेली माहिती जी आहे, जशी माहिती दिली तशी आपण काय करूया, अगोदर लिहून घेऊया. लांबी दिली म्हणजे L, लांबी किती? 48. रुंदी किती आहे? B 30. आणि उंची किती दिलेली आहे? H 20. या 3 गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सेंटीमीटर 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 एकक समान आहे. आता इथं काय म्हटलंय त्यांनी, इष्टिका चिती आकाराच्या लाकडी पेटी आहे आणि रंग देण्याच्या भागाचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल? पेटी सारखा आकार आहे, बाहेरून रंग द्यायचा आहे, म्हणजे याचा आपल्याला काय करावं लागणार आहे? एकूण पृष्ठफळ काढावं लागणार आहे. काय काढावं लागणार आहे? एकूण पृष्ठफळ आपल्याला या ठिकाणी काढावं लागणार आहे. मग आता एकूण पृष्ठफळ काढायचं असेल तर कसं काढणार? इष्टिका चितीचं एकूण पृष्ठफळ सूत्र बघा. इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर सूत्र काय आहे? इष्टिका चितीचं एकूण पृष्ठफळ 2 कंसात LB प्लस BH प्लस LH. LB प्लस BH प्लस LH हे सूत्र याच्यात टाकलं. आता आपण किंमत टाकूया. 2 कंसात L किती होता? 48 गुणिले B किती आहे? 30 अधिक B किती? 30 गुणिले H किती? 20 अधिक L किती आहे? 48 H किती आहे? 20. सूत्रात किमती टाकून घेतल्या 2 कंसात. आता यांचा गुणाकार बघा. 48 गुणिले 30, 30 गुणिले 20 आणि 48 गुणिले 20 यांचा गुणाकार करायचा आपल्याला. 48 गुणिले 30 या दोघांचा गुणाकार जर केला तर उत्तर किती मिळतं? 1440. तुम्ही गुणाकार करून पाहायचा. प्लस इकडं 1 2 शून्य आणि 3 2 किती? 6 प्लस इथं 0 82 16 चाला 1 बेचोक 8 आणि 1 9 9 से 60 या दोघांची बेरीज करायची 2 कंसात. या तिघांची बेरीज करायची. बेरीज तुमची किती येणार आहे? ते 1000 झाले. 2 6 3 3000. किती बेरीज झाली? 3000. म्हणजे इथं 2 गुणिले 3000 उत्तर किती आलं? 6000. आता रंग देण्याच्या भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला. आणि रंग त्या
लाकडी पेटीला बाहेरून द्यायचा आहे. काय करायचं आहे? लाकडी पेटीला रंग बाहेरून द्यायचा आहे. मग आपल्याला हे माहिती आहे 1 मीटर स्क्वेअर. काय? 1 मीटर स्क्वेअर म्हणजेच 10,000 सेंटीमीटर स्क्वेअर. एक सेंटीमीटर स्क्वेअर बरोबर किती? 10,000 सेंटीमीटर स्क्वेअर. मग आपल्याला काय करायचंय? हे जे पृष्ठफळ आलेलं आहे, क्षेत्रफळ आलेलं आहे, आता या पृष्ठफळालाच आपण क्षेत्रफळ म्हणतो. याला काय करावं लागणार आहे? भागावं लागेल. म्हणजे 6,000 सेंटीमीटर स्क्वेअर आलेला आहे. आणि आपल्याला काय करायचंय आता? याचं क्षेत्रफळ म्हणजे चौमीमध्ये काढायचं आहे. बरोबर 6,000 भागिले 10,000. आता काय करावं लागेल? जे भागता येईल तेवढं भागायचं. हे 3 शून्य कॅन्सल झाले. मग उत्तर किती आलं बघा? 6/10. याचा अर्थ 0.6. 6/10 याचा अर्थ काय? 0.6. इकडं पहा, ते त्याचं उत्तर आलं. 0.6 हे त्याचं काय आहे? उत्तर आहे. म्हणजेच किती चौरस मीटर रंग देण्याचा क्षेत्रफळ त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तिथे वाटल्यास एक देऊ शकतो आपण रंग देण्याचं चौरस मीटर. म्हणजे याला काय म्हणायचं? सेंटीमीटर स्क्वेअर किंवा चौमी. हे त्याचं काय असणार आहे? उत्तर. हा प्रश्न आहे 3.5 मीटर लांब. बघा प्रश्नात जे दिलंय त्याचं आपण काय करायचं? प्रश्नपत्रिकेमध्ये लिहून घ्यायचं. L बरोबर 3.5, B बरोबर 2.5 आणि H बरोबर 2. आता पत्र्याची बंदिस्त टाकी तयार करण्यासाठी बंदिस्त सांगितले त्यांनी. बंदिस्त 120 रुपये प्रति चौमीदाराने एकूण खर्च किती येईल? मग यासाठी आपल्याला त्या टाकीचं काय करावं लागणार आहे? अगोदर एकूण पृष्ठफळ काढावं लागेल. काय करावं लागेल? एकूण पृष्ठफळ काढावं लागेल. मग आता इथं तिला इष्टिका चिती म्हणूया. इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात LB अधिक BH अधिक LH. इथं किंमत टाकून घेतो. 2 कंसात L किती आहे? 3.5 गुणिले B किती आहे? 2.5 अधिक 2.5 गुणिले H 2 अधिक L किती आहे? 3.5 गुणिले H 2. एकूण पृष्ठफळ. आता यांचा गुणाकार करून घेऊया अगोदर. 3.5 गुणिले 2.5 2 कंसात यांचा गुणाकार करायचा आहे. 3.5 गुणिले 2.5 किती गुणाकार आला? 8.75 प्लस इथं 2.5 गुणिले 2 म्हणजेच 25. 25 गुणिले किती? 50 म्हणजे 5.0. इथं 35 गुणिले किती? 70 म्हणजे 7.0. आता यांची काय करायची? आधी बेरीज करायची. 8.75 5 7 7 आणि 5 12 12 आणि 8 20 20.75 उत्तर येतंय का बघा? 20.5 8.75 आहे का बघा एकदा? 8.75 5 7 या सगळ्यांची जर बेरीज केली तर उत्तर किती भेटलं? 20.5 उत्तर आहे का? 20.5. म्हणजे यांची बेरीज केली तर उत्तर किती आलं? 20.5 आणि 20.5 गुणिले 2 20.5 गुणिले 2 या दोघांचा जर गुणाकार केला तर उत्तर किती भेटतं? 41.5. हे झालं या बंदिस्त पत्र्याच्या टाकीच्या इष्टिका चितीचं पृष्ठफळ 41.5. आता यांनी खर्च सांगितलाय आपल्याला बघा. मग तो खर्च किती आहे? त्याची बेरीज 20.75 येते. पण 20.75 म्हणलं गुणाकार केला तर किती उत्तर येतंय बघा? 41.5 येतंय. ठीक आहे. 20.75 बेरीज झाली. या दोघांचा गुणाकार केला तर 41.5. आता खर्च काढायचा आहे. खर्च 41.5 गुणिले 120. आता 41.5 गुणिले 120 या दोघांचा काय करायचा? आपल्याला गुणाकार करायचा. किती गुणाकार आला बघा? 4,980. 4,980 रुपये हा झाला याचा खर्च. कळलं? 4,980 रुपये हा त्याचा काय झाला? खर्च झाला. याच्यानंतर 8वा प्रश्न आहे. 10 सेंटीमीटर बाजू असलेल्या एका पोकळ घनाची धारकता काढायची आपल्याला. काय करायची? पोकळ घनाची. मग इथं बाजू किती दिली? 10.
घनाची धारकता काढायची आहे. घनाची धारकता काढायची याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल, घनाचं घनफळ काढावं लागेल. मग घनफळ बरोबर काय, बाजूचा घन 10चा घन. बोला 10चा घन जो आहे तो किती येणार, 1000 सेंटीमीटर क्यूब. इथं धारकता विचारली म्हणजे किती त्याच्यात मावू शकतं, धारकता कॅपॅसिटी काय आहे त्याची ती आपल्याला काय करायची इथं काढायची आहे. मग आपल्याला कॅपॅसिटी काढायची म्हणलं तर काय करावं लागेल बघा, एक सेंटीमीटर क्यूब बरोबर 1 ml. 1 सेंटीमीटर क्यूब बरोबर 1 ml म्हणजेच 1000 सेंटीमीटर क्यूब बरोबर किती, 1 सेंटीमीटर 1000 सेंटीमीटर बरोबर किती, 1 ml. म्हणजे इथं किती यायला पाहिजे आता, 1000 ml यायला पाहिजे. किती यायला पाहिजे, 1 ml म्हणजे 10,000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे बरोबर किती येणार आहे, 1000 ml. मग आपल्याला हे माहिती आहे 1000 ml म्हणजे किती लिटर, 1000 ml म्हणजे किती लिटर, 1000 ml म्हणजे किती लिटर, 1 लिटर. म्हणजे याची धारकता किती असणार आहे, 1 लिटर धारकता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणजे हे त्याचं उत्तर. आता याच्यानंतर 9वा प्रश्न दाखवला, एका घनाकृती ठोकळ्याच्या सर्व कडांची एकूण लांबी दिलेली 96. एका कडाची काढायची आहे. एका कडाची काढण्यासाठी काय 96 भागिले 12 डायरेक्ट 12 96 8 आली. एक कडा आली म्हणजे एक बाजू झाली त्याची घनाची. मग घनाचे पृष्ठफळ, पुढचा प्रश्न काय, एकूण पृष्ठफळ आणि घनफळ यांच्यामधील फरक विचारलेला आहे. मग एकूण पृष्ठफळ 6 गुणिले बाजूचा वर्ग, कारण घनाला 6 पृष्ठ असतात. बाजूचा वर्ग किती, 8 8चा वर्ग 64, 6 गुणिले 64 384 भेटलं घनाचं पृष्ठफळ. नंतर घनफळ, घनाचं घनफळ बाजूचा घन, बाजू किती 8 8चा घन 512 आणि त्या दोघांमधला काय विचारलाय फरक, म्हणजे 512 वजा 384 128. हे त्याचं काय झालं उत्तर. लांबी, रुंदी, उंची तो पाण्याला काटोकाट भरलेला आहे. 8 लिटर मापाच्या बादलीने तो रिकामा केल्यास किती बादल्या पाणी बाहेर काढले जाईल, बघा असा प्रश्न त्यांनी दिलेला आहे. म्हणजे अगोदर आपल्याला हौदाचे घनफळ काढावं लागेल. मग हौदाचे घनफळ, हौद आहे घनासारखा LBH. मग L लांबी 4, B रुंदी 1.5, H उंची 1, या सगळ्यांचा काय करायचं, गुणाकार करायचा. आता गुणाकार केल्यानंतर उत्तर किती यायला पाहिजे, 15 × 60 6.0 1 गुणिले 6 म्हणजे उत्तर किती भेटलं बघा. आता हे घन मीटर भेटलं, काय भेटलं, घन मीटर म्हणजे मीटर क्यूब. 6 घन मीटर एवढं पाणी त्याच्यामध्ये आपल्याला काय असणार आहे, हौदामध्ये असेल. आता आपल्याला हे माहिती आहे एक घन मीटर म्हणजे किती बघा, 1 मीटर क्यूब म्हणजे किती, 1 घन मीटर आणि 1 मीटर क्यूब एकच अर्थ होतो त्याचा, 1000 लिटर. मग इथं दिलंय किती, 6.0 मीटर घन म्हणजे किती होणार. आता 6 आणि 1000 ला काय करावं लागेल, अगोदर गुणावं लागेल. म्हणजे किती उत्तर झालं बघा, याचा शम चिन्ह आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, 6 मीटर क्यूब म्हणजे 6 मीटर क्यूब म्हणजे 6000 लिटर. एवढं पाणी त्या टाकीमध्ये आहे, त्या हौदामध्ये आहे. पुढे काय म्हटलंय बघा त्यांनी, किती लिटर, 8 लिटर बादलीच्या मापाने काय करायचं, आपल्याला पाणी बाहेर काढायचं आहे. मग किती बादल्या पाणी बाहेर काढलेलं आहे हा असा त्यांचा काय आहे प्रश्न. म्हणजे किती बादल्या पाणी लिटर बाहेर काढलेलं आहे ते लिहायचं आहे आपल्याला. किती, 6000 भागिले किती 8 लिटर किती बादली आहे, एक बादली आहे 8 लिटरची. म्हणजे 8 न काय करायचं, 6000 ला भागायचं. उत्तर किती आलं बघा, 8 7 56 किती राहिले, 4 8 45 750 750 बादल्या काय करावं लागलं त्यांना, 750 बादल्या बाहेर काढाव्या लागल्या टाकीतून. हे त्याचं काय झालं उत्तर. 11वा प्रश्न आहे, 3 सेंटीमीटर लांबीचे 3 सोन्याचे घन वितळून त्यापासून एक सोन्याची इष्टिका चिठ्ठी तयार केली आणि त्या इष्टिका चिठ्ठीच्या तळाचे क्षेत्रफळ 27 चौरस सेमी असेल तर इष्टिका चिठ्ठीची उंची काढायची. आपल्याला काय काढायची, इष्टिका चिठ्ठीची उंची काढायची आहे. मग अगोदर आपण काय करू, इथं त्यांनी दिलेले 3 सेंटीमीटर लांबी एका घनाचा विचार करू आपण. मग घनाचे घनफळ बघा, घनाचे घनफळ बरोबर काय येणार आहे, बाजूचा घन. मग 3 कंसात 3 चा घन, 3 चा घन किती रे,
3चा घन जो आहे तो घन किती आहे 27 आहे. ते किती घनाचा झाला? एका घनाचा झाला, बरोबर. मग आता 3 सोन्याचे घन आहेत. कोणाचे? 3. कोणता सोन्या? 3 सोन्याचे घन. मग त्याचं घनफळ काय होईल? 3 गुणिले 27. 27 तरी किती झाले? 81. बर. याच्यानंतर त्यांनी काय म्हटलंय? त्यांनी इष्टिका चिती तयार केली आहे. याची काय केली? इष्टिका चिती तयार केलेली आहे. इष्टिका चिती तयार केली. बर. आता यांचं म्हणणं काय आहे बघा, परत समजून घ्या. काय केलं त्यांनी? इष्टिका चिती तयार केली. आता काय म्हटलेले ते? त्या इष्टिका चितीची काय करायची? उंची काढायची. आपल्याला काय काढायची? उंची काढायची आहे. मग डायरेक्ट इष्टिका चितीची उंची बरोबर 3 सोन्याचं घनफळ. काय? 3 सोन्याचे घनफळ भागिले काय? तळाचे क्षेत्रफळ. 3 सोन्याचे घनफळ किती आलं होतं? 81. तळाचं क्षेत्रफळ किती आहे? 27. 81 भागिले 27 किती आलं बघा? 27 तरी किती? 81. आणि म्हणून त्या इष्टिका चितीची उंची ही 3 सेंटीमीटर उंची जी आहे, तर ती किती सेंटीमीटर भेटली आपल्याला? 3 सेंटीमीटर भेटलेली आहे. बारावा प्रश्न आहे. एका घनाची बाजू दिलेली आहे 12 सेंटीमीटर आहे. असे धातूचे 3 घन वितळवून एक इष्टिका चिती तयार केली. त्या इष्टिका चितीच्या तळाचे क्षेत्रफळ 144 चौरस सेमी असेल तर इष्टिका चितीची उंची काढायची आपल्याला. आता आपण जो 11वा प्रश्न सोडवला होता त्याच्याप्रमाणेच आहे. मग घनाचे घनफळ अगोदर काढून घेऊ. एका घनाचे घनफळ काय? 12चा घन. आता मी डायरेक्ट केलं इथं 12चा घन. 12चा घन करता येतो तुम्हाला. किती आला 12चा घन? 1728. ओके, एका घनाचा झाला. आता असे 3 घन. मग 3 घनाचे घनफळ, 3 घनाचे घनफळ म्हणजे किती मिळून जाईल बघा? 1728 गुणिले 3 यांचा गुणाकार केला. 1728 गुणिले 3 म्हणजे उत्तर किती आलं? 5184. हे 3 घनाचं. आणि याचा काय तयार केला त्यांनी? इष्टिका चिती तयार केली याची बघा. म्हणजे या इष्टिका चिती बरोबर 3 घनाचे घनफळ. इष्टिका चितीचे घनफळ किती भेटलं? 5184. आता यांचं म्हणणं काय आहे? तळाचे क्षेत्रफळ तर इष्टिका चितीच्या 144 असेल तर बघा इथं देतो मी तळाचे क्षेत्रफळ किती दिलं त्यांनी? 144. तर त्या इष्टिका चितीची उंची काढायची आपल्याला. काय काढायची? इष्टिका चितीची उंची काढायची. मग इष्टिका चितीची उंची बरोबर इष्टिका चितीचे घनफळ भागिले तळाचे क्षेत्रफळ. मग इष्टिका चितीचं घनफळ किती आलं होतं? 5184. तळाचं क्षेत्रफळ किती आहे? 144. ओके. आता 144 ला काय करा? भाग द्या किंवा सोपा पर्याय 12 ने भाग द्या. 12 ने 144 ला भागलं 12 आले. 12 ने काय केलं? 144 ला काय केलं? भागलं. उत्तर किती आलं? 12 आलं. आणि 12 ने 5184 ला भागलं तर 432 म्हणजे 432 भागिले किती? 12. आणि 432 भागिले 12 म्हणजे किती? याने याला भागलं 12 36. किती राहिले बघा? 43 मधून 36 गेले. किती राहिले? आणि मग 12 ने परत त्याला भागलं म्हणजे उत्तर किती आलं? 36. बघा याचं जे उत्तर आहे ते किती आलं? इष्टिका चितीची उंची 36 सेंटीमीटर आलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचं उत्तर. आता 13वा प्रश्न आहे. 50 मीटर लांब, 6 मीटर उंच, 1.5 मीटर रुंद अशी भिंत बांधण्यासाठी 25 सेंटीमीटर लांब. आता भिंतीचा काढून घेऊ ना अगोदर. इथं म्हणू आपण भिंतीसाठी काय म्हणता येईल? इथं भिंतीसाठी L बरोबर 50, B बरोबर 6 आणि उंची दिलेली आहे किती? 6 आणि इकडं रुंदी दिलेली आहे
म्हणजे इथं h6 आणि b 1/2. 1/2 म्हणजे 0.5 येईल का? 1/2 म्हणजे किती येणार? 0.5. आता मग भिंतीचे घनफळ आधी LBH L किती 50 6 गुणिले 0.5. आता हे 0.5 घेतलं तरी चालेल किंवा डायरेक्ट काय केलं 1/2 ठेवलं तरी पण चालेल. कळलं का? 1/2 ठेवलं तरी पण चालेल. पण ठीक आहे, मी इथं काय करतो 1/2च ठेवतो. हे आहे असंच ठेवतो. या 2 ने याला भागलं किती आलं 3 म्हणजे 50 गुणिले 3 किती आले 150. हे भिंतीचं घनफळ आलं. आता पुढे काय म्हटलं त्यांनी बघा, पुढे काय म्हटलेलं आहे विटेचं काढायचं आहे आपल्याला बघा. वीट 25 सेंटीमीटर इथं दिलेली आहे म्हणजे विटासाठी काय LVH L किती आहे 25. आता इथं मुळात काय झालं होतं मीटर मध्ये, म्हणजे भिंत सुद्धा आपल्याला इट सुद्धा काय करावी लागेल रे, इट सुद्धा काय करावी लागेल मीटर मध्ये घ्यावी लागेल. म्हणजे जर ते मीटर मध्ये घेतली तर काय होईल 25 सेंटीमीटर बघा. आता मी इथं अगोदर काय करतो विटासाठी विटासाठी लेंथ 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर झाली रे 0.25 मीटर. बी किती आहे 15. मग 15च्या किती झाले बघा 0.15. आणि H किती आहे 5. 5 म्हणजे किती 0.05 हे झालं. आता विटेचं घनफळ LBH मग 0.25 0.15 गुणिले 0.05 त्यांचा सगळ्यांचा गुणाकार करायचा. 0.25 0.15 गुणिले 0.5 0.0 यांचा गुणाकार 0.01875 आणि याला युनिट जे आहे ते काय येणार मीटर क्यूब. आता काय काढायचं आपल्याला विटा काढायच्यात. मग विटा बरोबर आणि भिंतीचं घनफळ किती दिलं होतं 150. 150 भागिले काय करता येईल आपल्याला बघा 0.01875. त्याला काय करायचं भागायचं. पण भागायच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल त्यांची संख्या जरा डेसिमल पॉईंट येते तर तेवढे मागे काय करावं घ्यावे लागतील. म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे इथं किती ना 1 2 3 आणि 3 3 4 5 6 एवढ्या संख्येने यांना गुणावं लागेल. इथं सुद्धा काय करावं लागेल आपल्याला एवढ्या संख्येने गुणावं लागेल. मग किती होईल गुणल्यानंतर बघा 3 3 म्हणजे उत्तर किती आलं हे 3 शून्य भागिले किती 1875 म्हणजे 1875. आता 1875 ला काय करावं लागेल गुणलं भागलं तर याने त्याला भागलं तर उत्तर किती येतं 8 आणि मागं किती शून्य लावणार आता 4 म्हणजे किती हजार विटा लागतील तुम्हाला 80,000 विटा लागतील. किती विटा लागतील हे त्याचं काय झालं उत्तर झालं. बघा पर्यायामध्ये तुमच्या तेवढं उत्तर आहे का 80 300. ओके प्रश्न आहे एका इष्टिका चितीची आकाराच्या टाकीची लांबी रुंदीच्या दीडपट असून तिची उंची लांबीच्या दुप्पट आहे. टाकीचे एकूण घनफळ 4500 घन सेंटीमीटर असल्यास टाकीची उंची किती असा प्रश्न आहे. अगोदर आपण काय करूया बघा एका इष्टिका चितीच्या आकाराची टाकी आहे तिची लांबी रुंदीच्या दीडपट आहे. किती आहे रुंदीच्या दीडपट. मग आपण रुंदी बरोबर x मानू लांबी किती झाली दीडपट. लांबी कशी आहे रुंदीच्या दीडपट म्हणजे हे दीडपट म्हणजे किती झाले 3/2x. ही कोण भेटली लांबी भेटली. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय बघा त्यांनी उंची लांबीच्या दुप्पट आहे. उंची काय आहे लांबीच्या दुप्पट. उंची म्हणजे h बरोबर 3/2 बघा इथं काय म्हटलंय त्यांनी लांबीच्या दुप्पट म्हणजे l गुणिले 2
मग लांबी किती आहे 3/2x गुणिले 2 हे 2 कॅन्सल झाले म्हणजे 3x. रुंदीला आपण काय म्हणतो b, लांबीला 3/2x उंचीला 3x. आता हे भेटलं. आता काय पुढं एकूण घनफळ बघा. एकूण घनफळ किती दिलं 4500 घनमीटर. तर यांनी म्हटलंय काय टाकीची उंची काढायची आपल्याला बरोबर. मग आता एकूण घनफळाचं सूत्र काय आहे LBH. मग LBH बरोबर किती 4500. याच्यात किंमत टाकून देऊया आपण. L किती आहे बघा L 3/2x गुणिले b x गुणिले h 3x बरोबर किती 4500. x गुणिले x काय झाला 3 गुणिले 3 9 आणि x चा वर्ग छेद किती 2 बरोबर 4500. मग x वर्ग बरोबर 4500. हा 2 इकडे गेला खाली कोण आलं 9. मग x वर्ग बरोबर 45 दुने किती झाले 90 आणि हे 2 शून्य म्हणजे 9000 भागिले किती 9. त्या 9 ने 9 ला भागलं 9 1 9 म्हणजे किती आलं उत्तर 1000. x चा वर्ग म्हणजे x बरोबर किती. आता इथं x गुणिले x 3x आहे. x चा घन होईल म्हणजे इथं काय होणार आहे तुमचा x चा घन आणि मग x चा घन बरोबर 1000 तर x बरोबर किती 10. मग x म्हणजे कोण रुंदी किती भेटली आपल्याला 10 भेटली. आणि यांनी काय म्हटलंय टाकीची उंची किती आहे. मग टाकीची उंची म्हणजे किती आहे हे बघा h बरोबर 3x. मग h बरोबर 3x 3 गुणिले 10 30. आता हे कशामध्ये काढलंय आपण मीटर आहे म्हणजे जिथं काय भेटलं उंची भेटली आपल्याला 30 मीटर. कळलं. आता हीच उंची जर सेंटीमीटर मध्ये दिलेली असेल तर काय h बरोबर 30 गुणिले 100 म्हणजेच हे पण बरोबर 3000 सेंटीमीटर. सेंटीमीटर हे त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. याच्यानंतर 15वा प्रश्न आहे बघा. एका इष्टिकाचिती आकाराच्या बॉक्सची लांबी रुंदी आणि उंची हे बघा. लांबी किती 60 रुंदी किती 18 उंची किती 15. ओके. या बॉक्स मध्ये 6 बाजू असलेले किती घन आकार बॉक्स बसतील बरोबर. मग आता मावतील असा प्रश्न आहे. मग आपल्याला काय करायचंय डायरेक्ट बॉक्स बरोबर LBH इष्टिकाचितीचे घनफळ छेद त्या घनाचे. आता बॉक्स मुळात कसा आहे घनाकृती आहे आणि म्हणून त्या घनाचे घनफळ. आता इष्टिकाचितीचे घनफळ म्हणजे काय LBH भागिले घनाचं घनफळ म्हणजे काय बाजूचा घन. कोणाचा घन बाजूचा घन. आता बघा LBH 60 गुणिले 18 गुणिले 15 भागिले घनाचं घनफळ बाजू 6 दिली आहे म्हणजे 6 गुणिले 6. आता ज्यानं भाग जाईल हे बघा 6 ने याला भाग गेला 6 आहे 60 6 त्रिक 18 म्हणजे 10 गुणिले 3 गुणिले 15 भागिले 6 10 त्रिक 30 30 गुणिले 15 भागिले किती 6 6 पंचे 30 म्हणजे 5 गुणिले 15. आता 5 गुणिले 15 म्हणजे उत्तर किती भेटलं 75. म्हणजे या बॉक्स मध्ये किती बॉक्स मावतील 75 बॉक्स मावतील. हे त्याचं काय झालं उत्तर. एका घनाचे घनफळ 512 घन सेंटीमीटर असल्यास त्या घनाला बाहेरून रंग लावण्यासाठी प्रति चौरस मीटरला 2 दराने किती खर्च येईल असा प्रश्न आहे. अगोदर आपल्याला काय करावं लागेल घनाची बाजू काढून घ्यावी लागेल आणि घनाची बाजू काढून नंतर एकूण पृष्ठफळ काढावं लागेल. मग बघा इथं घनफळ बरोबर बाजूचा घन. घनफळ बरोबर काय बाजूचा घन आणि घनफळ किती दिलेलं आहे 512 बरोबर बाजूचा घन. दोन्ही बाजूचं घनमूळ घेतलं तर 512चं घनमूळ 8 येतं आणि बाजूचं घनमूळ बाजू म्हणजे याची बाजू किती भेटली 8 भेटली. आता एकूण पृष्ठफळ काढायचंय आपल्याला. त्या घनाचं एकूण पृष्ठफळ काढायचंय. एकूण पृष्ठफळ का काढायचंय त्याला रंग द्यायचा आहे आणि 6 गुणिले बाजूचा वर्ग 6 गुणिले बाजूचा वर्ग
6 बाजू 8 8चा वर्ग 6 8चा वर्ग 64 6 चौक 24 55 2 6 6 36 आणि 2 38 384 हे काय झालं इथं चौसेमी आहे इथं घ सेमी आहे म्हणजे काय होईल घन सेंटीमीटर. आता रंगाचा खर्च काढायचा आहे आपल्याला रंग देण्याचा खर्च $384 गुणुले 2 या दोघांचा गुणाकार करावा लागेल. प्रति चौरस सेंटीमीटरला किती आहे 2 आहे म्हणजे 2 चौक 8 2 16 चाला 1 2 3 6 आणि 1 7 म्हणजे 768 रुपये रंग देण्याचा खर्च या ठिकाणी आपल्याला येईल. हे त्याचं काय असणार उत्तर आहे. अशा प्रकारे 16वा प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. तर मित्रांनो नवनीत या पुस्तकामध्ये उपघटक 24 पृष्ठफळ व घनफळ याच्यातील स्वाध्याय क्रमांक 24 याच्यातले 1 ते 16 प्रश्न आपण या ठिकाणी सोडून दिलेले आहेत. असे सर्व प्रश्न तुम्हाला सोडून पाहिजे असतील तर यूट्यूब चॅनल नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि गरजू मित्रांनाही शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका म्हणजे इथून पुढे झालेले सर्व व्हिडिओ आणि इथून पुढे होणारे आणि पाठीमागचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पाहायला मिळतील. चल